याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला प्रश्न, सगळे जेवण करून आलेले आहेत का? म्हणजे त्या हिशोबाने कीर्तन चालू ठेवायला परत. रथसप्तमीचे उपवास आहे. बरं, पण माझं काय. चला आईसाहेब, शिव महापुराण कथा आपण आमच्या ताईंच्या श्रीमुखातून या ठिकाणी श्रवण केली. आणि आज त्या कथेचा समापनाचा सांगतेचा काल्याचा दिवस आहे. आणि आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबराय भगवंताचं प्रतिनिधित्व करूनच या ठिकाणी सांगतायत. आता शब्द भगवंताची म्हणा किंवा शब्द तुकोबांची म्हणा, कारण तुका राहिला नाही. ज्या वेळेला ते कृष्णमय झाले त्याच वेळेला ते म्हणू शकतात, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण पोटभर खायचं म्हटलं का वेळ भरपूर लागतो. तर चवी चवी घास घेऊन आनंद घेता येतो. आणि नेमका आज घाई गडबडीतच जेवण आटोपणे आपल्याला. म्हणून बेत होता का म्हटलं खिचडीचाच काला करूया आज. पण म्हटलं जाऊ द्या आता, जसा होईल तसा. त्यामुळे तुकोबराय सांगतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. ज्यांना काला जीवनामध्ये अनुभवायचा आहे, ज्यांना नित्य तृप्त अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे, त्यांच्यासाठी काल्याचा प्रसाद आहे. आणि ज्यांना हा काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे, तुकोबराय त्या साधकांसाठी सांगतात की त्यांनी कशा प्रकारचं साधन केलं पाहिजे म्हणजे ते काल्याचा आस्वाद घेऊ शकतात. विठ्ठल विठ्ठल काल्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काला म्हटला म्हणजे गोपालकृष्णांनी केलेली जी चरित्र आहेत त्याचं वर्णन काल्याच्या प्रसंगाने केलं पाहिजे. पण वेळेच्या अभावी आपण आता काल्याच्या प्रसंगाकडे बघून अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगताचं कल्याण व्हावं यासाठी संतांचं अवतरण होतं. अधर्माचा नाश होऊन धर्माचं संस्थापन करावं यासाठी भगवंताचा अवतार होत असतो. आणि आपली कर्म काही केल्या संपतच नाही, म्हणून हेलपाटे घेण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्यांचा जन्म होत असतो. ये कर अन भोग, है ना. सगळ्यांना चांगलं कळालं, आपली स्थिती कळाली आपल्याला, म्हणून आपण चांगल्या टाळ्या वाजवल्या की आपण एवढंच करू शकतो. येतो, कष्ट करतो, पुन्हा तेच आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम. याच्या व्यतिरिक्त आपलं काही नाही. पण या स्थितीतून ज्याला मुक्त व्हायचं असेल, या येरझाऱ्यातून ज्याला मुक्त व्हायचं असेल, त्याच्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालणे आणि अधर्माचा नाश करून धर्माच्या संस्थापनेसाठी आलेल्या भगवंताचं नाम घेणे हे काल्यापर्यंत पोहोचवतं. विठ्ठल विठ्ठल आधी झालेल्या कार्यक्रमाचे पडसाद तुमच्यावरती उमटलेले आहे म्हणून तुम्ही मध्ये मध्ये टाळी वाजवतात. आता कीर्तन होईपर्यंत विठ्ठल सोडलं, विठोबा रुक्माई सोडलं, ज्ञानेश्वर माऊली सोडलं, टाळी कोणी वाजवू नका. तर भगवंताने इथे अवतार घेतला कशाकरिता? धर्माच्या संस्थापनेसाठी, भक्तांच्या संरक्षणासाठी आणि जीवाला आपलं मन शुद्ध करता यावं म्हणून भगवंताची लीला चरित्र श्रवण पठण केली असता चित्ताची शुद्धी साधल्या जाते. म्हणून त्या लीला चरित्राला इथे प्रगट करण्याकरता भगवंताचा अवतार झाला. आणि त्या अवतारांमध्ये अनंत अवताराचा राशी भगवंताला म्हटलेला आहे. मुळात सर्व
सृष्टीच तो आहे, त्याच्या व्यतिरिक्त इथं दुसरं कोणी नाही. आणि त्या कारणाने भगवंत अनंत अवताराच्या राशी जरी असला तरी 24 अवतार त्याचे मानले गेले. आणि त्या 24 अवतारामध्ये 10 अवतार मुख्य मानले गेले. त्या 10 अवतारामध्ये 8 अवतार जे आहे त्या अवतारांचं प्रयोजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 9वा अवतार हा पूर्णपणे ज्ञानबोध प्राप्त करण्यासाठी स्थिती प्राप्त करून देणारा आहे. आणि 10वा अवतार व्हायचा आहे. त्यातला 7वा अवतार म्हणजे रामा अवतार हा जगायला शिकवतो. आणि कृष्ण अवतार हा जीवाचा उद्धार करणारा अवतार आहे. रामाचं आचरण जीवनात उतरलं तर जीवाचं कल्याण आहे आणि कृष्णाचं उच्चारण केलं तरी जीवाचं कल्याण आहे. पण रामाचं आचरण केल्याशिवाय कृष्णाचं उच्चारण होत नाही. आचरण आणि उच्चारणाचा मेळ बसल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. म्हणून राम आणि कृष्ण दोन्ही अवतार जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्याही मध्ये सांगितलं की भगवंताने जी गोकुळामध्ये चरित्र केली ती चरित्र केवळ उच्चारण केल्याने अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय भगवंताचं तेज अंतःकरणात प्रकाशित होत नाही. आणि भगवंताचं तेज प्रकाशित झाल्याशिवाय त्या तेज प्रकाशाशिवाय आपल्याला बलच मिळत नाही की आपण जीवदशेला सोडून शिवत्वामध्ये लीन होऊ शकू. जीव शिवाचं ऐक्य होणे म्हणजेच काला आहे. म्हणून काल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर अंतःकरणाची शुद्धी अत्यंत महत्वाची आहे. आणि ती साधण्यासाठीच भगवंताने येदशे चरित्र केले नारायणे. इथे जे भगवंताने राखता गोधन राखताना भगवंताने जे चरित्र केलं त्या लीला चरित्राचं गायन केलं पाहिजे. हा दंडक आपल्या संतांनी काल्याच्या कीर्तनात घालून दिलेला आहे. पण त्यालाही थोडंसं कधी कधी फार वेगळं वळण मिळतं. आणि मग ते चरित्र वर्णनामध्ये आपण रंजकतेकडे जातो. मग खरा काला खरं तर बाजूलाच राहून जातो. असं होता कामा नये. इथे चित्ताची शुद्धी, चित्ताची स्थिरता, चित्ताची एकाग्रता होण्याकरिता भगवंताच्या या लीला चरित्राचं वर्णन संतांनी सांगितलेलं आहे. जनतारण करण्यासाठी भगवंत वसुदेव देवकींच्या पोटी त्यांनी अवतार धारण केला. पण तिथून परमात्मा गोकुळामध्ये आले. नंद बाबा आणि यशोदा मैयाच्या घरी परमात्म्याचं लालन पालन झालं. इथे राहत असतानाच भगवंताने चित्तरंजक अशा लीला चरित्राला प्रगट केलेला आहे. आणि त्या लीला चरित्राच्या माध्यमातून सर्व भक्तांची चित्त चोरल्या गेली, वेधल्या गेली, ती कृष्णरूप झाली. आणि म्हणूनच भगवंताला चोर म्हटलं गेलं, चित्त चोर म्हटलं गेलं. खरं तर नवनीताची चोरी करणं त्याच्या घरी काय लोण्याची कमी होती का? नाही ना. 9 लाख गायी ज्याच्या घरी त्यांना नंद म्हटलं जातं. तुम्ही लक्षात घ्या. एवढ्या गायी ज्याच्या घरी असतील त्याच्या घरी दूध दही लोण्याची काही कमी नव्हती. आणि म्हातार वयात झालेलं बाळ आणि एकूण तर हे काय म्हटल्यावरती त्याच्या लाडात काही कमी असेल का की त्याने म्हणावं त्याला भेटणार नाही? अजिबात नाही. परंतु भगवंताने पाहिलं मला तर खायला खूप मिळतंय पण बाकीचे गोकुळातले जे बाळ गोपाळ आहेत त्यांना मात्र तेवढं खायला मिळत नाही का? कारण त्यांचा मेहनतीचा आणि कष्टाचं सगळं लोणी मथुरेला चाललंय, कंसाकडे चाललं आहे. तुमचं आमचं असंच आहे महाराज. आपण सगळी मेहनत करतो पण मनावरती अहंकाराचं अधिपत्य झालं रे झालं. कंस म्हणजे अहंकार आहे, मथुरा म्हणजे मन आहे. मनामध्ये कोण राहतो? अहंकार रूपी कंस राहतो. आणि त्याला सगळा कर आपण भरतो आणि सगळी जमापुजी गमवून बसतो. बरोबर आहे ना? नाहक कितीतरी माणूस खर्च करत राहतो. कशा करता महाराज? अहंकाराच्या पोषणासाठीच ना. अहंकाराच्याच पोषणासाठी आहे. विचार करा तुम्ही सूक्ष्म या सगळ्या गोष्टींचा. आज फक्त तुम्हाला सूत्र सांगेल, घरी जाऊन डोकं तुम्ही खाजवत बसायचं त्याच्यावरती की कुठे कुठे आपलं अहंकारात काय काय वाया चाललंय, आपली शक्ती वाया चालली आहे, आपलं
आंतरिक बल व्यर्थ चाललंय, आपला पैसा व्यर्थ चाललाय, हे सगळं तुम्ही बघा. आणि कशा करता? फक्त अहंकारामध्ये दाखवण्यासाठी. त्यांनी तेवढं केलं तर मी त्याच्यापेक्षा एवढं हे केलं पाहिजे. बरोबर आहे? तिची 3,000ची साडी तर माझी 5,000ची असली पाहिजे. काय करते बाई? साडीचं काम आहे अंग झाकणं. 500ची घातली तरी तेच काम करणार आहे ना. बरोबर आहे की नाही? मग उगाचच ब्रँडच्या भानगडीत पडण्यात काही अर्थ नाहीये. पण हे सगळं अहंकाराने केलं जात आहे, त्याच्यामुळे आपली मेहनत करूनही ती सगळी व्यर्थ जाते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आपण केला पाहिजे. त्यांनी मला मान दिला नाही म्हणून 8 दिवस मी माझं डोकं खराब करत बसायचं. त्यांनी मला राम राम का नाही केला, त्यांनी मला राम राम का नाही केला. तो त्याचा खाऊन पिऊन खुश आहे बिचारा. पण त्यांनी राम राम नाही केला म्हणून 8 दिवस मी आतला आत जडतो आहे, माझं रक्त मी आटवतोय. अहंकारच कारण आहे ना याला. अहंकाराला ठेच पोचली म्हणून ना. त्यांनी मला तसंच का म्हटलं. या सगळ्या याच्यामध्ये आपण आपलं रक्त आटवतो, आपण आपली मानसिक शक्ती सगळ्या गोष्टी आठवत बसतो. पण हेच सगळं बल जर आपण एकवटलं आणि त्या बलाला एकवटून जर भगवंताचं स्मरण केलं तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ती फार सुलभ होऊन जाईल, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून परमेश्वराने जागवलं गोकुळवासियांना की हे जर असं जातंय ना, मोठी माणसं तर ऐकत नाही, पण लहाने चिंगरे पांगरे तुम्ही तरी ऐका कमीत कमी. नका जाऊ देऊ तिकडे, आपल्या अधिकाराचं ते खा. हे बल घेऊनच तुम्हाला परमार्थ साधता येणार आहे. आत्मबल देण्याचं काम गोपाल कृष्णाने केलं. आणि म्हणून भगवंतानी घरचं नवनीत पहिले इतरांना खाऊ घातलं, पण देवाने विचार केला आपलं फुकटचं दिलं म्हणजे लोकांना किंमत राहत नाही. यांच्या घरात काय कमी आहे पण यांना खाता येत नाही. मग देवाने त्यांच्याच घरातलं त्यांना खायला शिकवलं. मग आता तुम्ही परत जर म्हणाल की देव तर धर्म शिकवण्यासाठी आला होता, देवाने चोरी का शिकवली? बरोबर आहे ना. चोरी का शिकवली? तुम्ही करता की नाही माता भगिनींनो? आता ऑनलाईन पेमेंट आलं त्याच्यामुळे खिशातही काही पैसे सापडत नाहीत. काढून चहा पत्तीच्या डब्यात टाकायला. पण ती सेविंग कशासाठी असते तुमची? घरासाठी असते ना. की अळलं नळलं तर बाई सगळे डब्बे झांबलते त्यातलं काढून देते. आता मला सांगा, ही चोरी चांगली का वाईट? हिताची आहे ना, हिताची आहे. याला काही वाईट म्हणता येणार नाही महाराज. पण त्याच्यातून जर चोरी करून आपण फालतूच खर्च करत गेलो, ब्युटी पार्लरला जाय, अमकी क्रीम आण, ढमकी पावडर आण, तर ती चोरी काही परवडणारी नाहीये. ती माणसाचं डोकं गमावणारी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे असो सांगायचा मुद्दा हा आहे, परमेश्वराने आपल्या सगळ्या बालगोपालांचं आत्मबल वाढावं सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं. आता ज्याच्या त्याच्या घरचा हिशोब काढून आणायचा. कुठे किती लोणी ठेवलेला आहे, घरातलं कोण किती वाजता जाते तिथे जायचं ना आपला डेरा टाकायचा. सांगितल्याप्रमाणे सगळी त्या ठिकाणी योजना तयार झाली. आणि घरामध्ये रांगणारा परमात्मा हातामध्ये लोण्याचा गोळा घेऊन जो परमात्मा काण्या कोपऱ्यात जाऊन बसायचा आणि लोणी खायचा, आज तोच परमात्मा अंगणामध्ये उतरला. अंगणातला परमात्मा माती खाऊन थकला. आता त्याने माती एकदाच खाल्ली, रोज रोज नाही खाल्ली, हे लक्षात ठेवा. त्याने माती खाल्ली. मातीला अर्थात या भूमीला लागलेला जो शाप होता तो काढून टाकला. ही माती निर्मळ केली. भगवंताने जे स्वीकारलं ते निर्मळ झाल्याशिवाय राहत नाही. मातीचा गौरव, व्रजभूमीचा गौरव परमेश्वराने त्या ठिकाणी वाढवला. म्हणून ही व्रजभूमी मस्तकावरती तिची रज त्या ठिकाणी लावल्या जाते. तिथून परमात्मा आता घराच्या बाहेर पडले आणि सवंगड्यांच्या सोबत भेटले. आणि त्यानंतर परमेश्वराची एक एक लीला सुरू झाली. बरं, जिथे जिथे परमेश्वराने लोणी खाल्ला आहे, या लीला करतानाही परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या. कोणाच्या घरी लोणी चोरला आहे, तर कोणाच्या सोबत परमेश्वराने खोडी केली आहे, तर कोणाचे देवानी मडके फोडले आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून देवाने काय केलं? या फक्त दिसणाऱ्या वरपांगी भौतिक लीला जरी वाटत असल्या तरी त्याच्या मागे केवळ आणि केवळ भक्ताच्या चित्ताचं कर्षण करणे आणि त्यांना काल्याची अनुभूती करवून देणे एवढंच भगवंताचं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल पण परमात्मा त्या ठिकाणी चोरी करायला जायचे. चोरी करायला गेले का तिथलं सगळं नवनीत खावं आणि ते आपल्या सगळ्या सवंगड्यांना वाटावं.
पाहती गवडणी तव ती पालथी दुधानी. ती उलटी करून ठेवली महाराज. याचं एक कारण असं आहे, काला जर करायचा असेल तर कर्मबंधनातून मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. आता कर्म झालंच नाही पाहिजे, कर्माचं बीजच नाही पडलं पाहिजे, म्हणून देवाने काय केलं, सगळा कर्माचा भरलेला संचिताचा हंडा रिकामा केला आणि उलटा मारला. आता उलट्या घड्यावर कितीही काही मारलं, किती पाणी टाकलं तरी ते आतमध्ये जात नाही. म्हणजे भगवंताने पुन्हा जन्माला येण्याचं बीजच नासवून टाकलं, अर्थात कर्माचं खंडन करून टाकलं. मग ह्या गवळणी वरती शिंक लावायला लागल्या. देवाने तिथे पण शिंके लावी येले दुरी होतो तिघांचे मी वरी. मग ते तिघ कोण आहे, रज सत्व आणि तम, या तिघांच्या पलीकडे असलेला दिव्य सत्व गुण भगवंताने त्यातलं लोणी खावं आणि ते आपल्या सवंगड्यांना वाटावं. त्यानंतर ते डेरे देवानी फोडून टाकले, म्हणजे पुन्हा त्याच्यात भरायचं काम नाही. आणि काही गोपिका ज्या एवढं सगळं होऊनही काहींचे मळके वाचले आणि तरी त्या दही दूध घेऊन मथुरेच्या बाजाराला जातात, तेव्हा परमात्म्याने त्यांना नामाचा, अर्थात ज्या कर्मप्रधान गोपिका आहेत की त्या म्हणतात, देवा हे कर्म तर काही आता आमचं सुटणार नाहीये, पण आता काय करायचं, बाकीच्यांचे तर मडके, आता म्हाताऱ्यांच्या मडक्या फोडल्या तर काही हरकत नाही, तुमच्या आमच्या सारख्या तरण्या जवान माणसांच्या मडक्या फोडल्या तर पुढची सोय काय, कर्म तर करावं लागेल. त्यांना भगवंतानी नाम साधन दिलं आणि असं दिलं की त्या मथुरेला जातात खरी, पण जाता जाता परमात्मा, लक्षात ठेवा, एक आहे की म्हाताऱ्यांची त्या ठिकाणी मडके फोडून टाकले की आता याच्यात भरायचं काही काम नाही. काहींचे मडके उलटे टाकले, अर्थात अजून ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही, देव म्हणतो इथेच सावध व्हा आणि आपले मळके उघडे करा, आता याच्यात संसार भरू नका. पण ज्या मधल्या आहेत, ज्या मधल्या आश्रमातल्या आहेत की आता त्या पडल्यात कर्म प्रारब्धाच्या याच्यामध्ये, त्यांचं काय, मग त्यांच्यासाठी देवाने ही लीला लावून दिली. नामाचा असा छंद लावला, रूपाचा असा छंद त्यांना लावला की ह्या गवळणी मथुरेला जातात खऱ्या, पण मथुरेला जात असताना त्या दही दूध विकत नाही, त्या म्हणतात गोविंदू घ्या कोणी दामोदर, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. आ गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे. परंतु त्या हसल्या तरीही ह्या त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण वृत्तीच कृष्णमय झालेली असल्या कारणाने आता त्या काम जरी करत असल्या तरी कामातही त्यांच्या कृष्णच उरला आहे. आसनी शयनी सगळ्या याच्यामध्ये केवळ कृष्ण उरला आहे आणि त्यामुळे त्या जरी मळके घेऊन जात असल्या तरी त्यांना त्याची बाधा लागत नाही. अशा प्रकारे परमेश्वराने गोपिकांच्या चित्ताचं वेधन करून त्यांच्या वृत्ती कृष्णमय केल्या आणि म्हणून ज्यांची इंद्रिय एका ठिकाणी एकवटली आणि त्यामुळे ज्यांच्या वृत्तीच कृष्णमय झाल्या त्यांनाच गोपी म्हटल्या जातं. त्यामुळे गोपी ही आंतरिक अवस्था आहे, गोपी ही बाह्य दाखवण्याची गोष्ट नाही की कानात झुमके घातले, उलट्या पदराची साडी घातली, केस मोकळे सोडले ने एखादा गजरा लावला म्हणजे ती गोपी झाली, हे डोक्यातलं काढून टाका. गोपी झाली ना का मग होटाचं डोळ्याला जातं, डोळ्याचं करून पाहता का एकदा,
जो गोपी भावावरती गेला ना महाराज, त्याला देहभावाचा काही प्रश्नच उरत नाही, तर कृष्णमय होऊन जातो, तो कृष्णमय होऊन जातो. त्यामुळे गोपी ही आंतरिक अवस्था आहे, ते बाह्य प्रदर्शनाचा विषय नाही आणि तो कधी दाखवू पण नाही. जो त्याला थोडासा त्याचा स्पर्श जरी झाला ना तरी सुद्धा तो आपला भाव लपवल्याशिवाय राहत नाही. म्हणून असो त्या ठिकाणी अशा प्रकारे गोपिकांचं चित्तवेधन करून, नवनीत चोरी करून भगवंताने गोपिकांचं चित्तवेधन केलं आणि गोपिकांच्या सोबत हा काला केला. आणि त्यानंतर मग भगवंतानी आता खोळ्या करायला सुरुवात केली. हा एकटा लोणी खात होता तोपर्यंत ठीक होतं, पण यांनी पाहिलं की हा घरच्यांना पोरांनाहीच लोणी खाऊ घालतोय. खरं तर ही सगळी याचीच शाळा असते सगळी, कारण याला पुढची लीला करायची आहे. मग एका लीलेतून पुढे जायचं म्हटलंय, कुठलं तरी खटकवल्याशिवाय राहत नाही. साधकांनी लक्षात ठेवा, तुमचं चांगलं चालू असताना कोणाच्या सोबत जर तुमची खटकाखटकी विनाकारण झाली, घेणं ना देणं, आणि कोणी बोलायचं बंद झालं, समजून चालायचं. देव म्हणतो आता हे एक पत्त कटलं, आता पुढे चल, आता माझं भजन एक माळ शिल्लक कर. अरे महाराज, हे देव ना एक एक सूत्र अशी जे लावलेली आहेत ना सगळी, ती बंधनं कापत चालत असतो. फक्त आपल्याला समजलं पाहिजे. समजलं तर माणसाला त्रागाच होत नाही कोणाचा. पण एवढं लक्षात ठेवा, आयुष्यातून बाजूला कोण होतंय पण ते बघा बरं का. विक्षेप करणारे बाजूला होत असतील तर देवाचे धन्यवाद द्या, पण देव ज्यानी आठवून दिला तो जर तुमच्या आयुष्यातून बाजूला जात असेल तर मग मात्र सावध होण्याची गरज आहे. मग चूक त्याची नाही, चूक आपली आहे. मग धरून ठेवा, तो आपल्या आयुष्यातून गेला नाही पाहिजे. आयुष्यातून साधू बाजूला गेला म्हणजे जीवाचं कल्याण दुसरा कोणीच करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. आणि आयुष्यातून माईक जन बाजूला गेले का देव कल्याण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याने लीला केली त्या ठिकाणी. मग कोणी पतीची दाढी माझी वेणी, दोघांची गाठ बाई बांधूनी, मग ती गाठ बांधली. सगळ्यांना माहिती आहे बाई अशी होती, माणूस असा होता. रंजकतेने आपण सगळ्या गोष्टी बघत असतो, पण त्याच्या मागचा भाव असा आहे की मोठी असते, जाडजूड असते ती माया आहे, आणि ब्रह्म असतं, जीव असतो तो बारकाय बिचारा. पण ब्रह्म अर्थात सद्गुरू ज्या वेळेला कृपा करतात ना, त्या वेळेला त्यांची एक दिलेली चोट मायेशी बांधलेली जीवाची ग्रंथी तोडून टाकते, आणि त्यावेळी जीव शिवाच्या सन्मुख होतो, आणि त्यावेळी जीवाचा आणि शिवाचा काला होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा कितीतरी देवाने लीला केल्या. आणि त्या लीला करत असताना सगळ्या जणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन आल्या. सगळ्यांनी आपली गाराणी सांगितली. यशोदे कृष्णाचे सांगावे, गोकुळी राहावे का जावे, आता आम्ही गोकुळात राहावं का नाही सांग बाई. तुझा पोरगा काही साध्या सोप्या खोड्या करत नाही. घरात सगळे लोक बसलेले असतात, त्याच्या समोर हा आमच्या सुनांच्या गळ्यात हात काय टाकतो, त्यांना चुंबन काय देतो, बाहेर रांगोळी काढली की त्याच्यावर अष्टदड काय काढून ठेवतो, अवेळी त्या ठिकाणी वासरच काय सोडून देतो. या सगळे आणि धिंगाणा घातलाय गोकुळामध्ये. आता आमच्याकडनं हा काही धिंगाणा सोसवत नाही. यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. यशोदा माता विचार करते, चिंता करू नका, माझ्या लेकरामुळे तुम्हाला त्रास झाला ना, आता माझं लेकरूच इथं ठेवत नाही, टाक मग हॉस्टेलला. पण तेव्हा ती सिस्टम नव्हती महाराज, आणि आपला बाबा हॉस्टेललाही थांबावा लागत नाही. हा सगळ्यांचा सत्ताधीश आहे, याच्यावर कोणाची सत्ता चालणार आहे. त्यामुळे आई साहेबांनी सांगितलं, म्हणे लाला आता तू दुसरं काहीतरी काम केलं पाहिजे. काय काम करायचं म्हणे. आई एक काम करू का, आपले गाई गोपाळ घेऊन मी वनामध्ये जात जाईल. मी पण कंटाळलो म्हणे, रोजच्या रोज या गाराने घेऊन येतात आणि माझ्या नावाची बदनामी करतात. मी केवढूसा, ह्या केवढ्या मोठ्या, काहीच बघत नाही, सरळ खुशाल येतात आणि माझ्या नावाची बदनामी करतात. आता मला पण सहन होत नाही. आईने म्हटलं जमलं हो, आपलं कामच झालं. मग लालाला सकाळी उठवलं, स्नान घालवलं, छान मस्तपैकी वस्त्र घालून दिले, शृंगार करून दिला. आता पूर्णच काढा, हा तरी आईचा स्वभाव आहे. त्या काळ्यालाही काळा टिका लावते, याला नजर नाही लागो म्हणून. हाच सगळ्यांना नजर लावणारा. आणि देवानी सगळी तयारी केली. एक काठी देवाच्या हातामध्ये दिली. आईने मस्तपैकी शिदोरी बांधून दिली. देवानी पावा घेतला, एका खांद्यावरती त्या ठिकाणी घोंगडी टाकली. सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं आणि सगळे गाई गोपाळ बछडे घेऊन परमात्मा आता यमुनेच्या किनाऱ्यावरती गायी चारण्यासाठी निघाले. आणि त्यावेळी भगवंताचा सुंदर असं स्वरूप आहे. मला जास्त गाता येत नाही, त्याच्यामुळे मी काही गात नाही.
आणि तिथे भगवंताचं स्वरूप आहे. खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा, चालत गोपाळ गायी मागे परमात्मा निघाले आहे. ते रूप सौंदर्य इतकं आहे भगवंताचं की त्या रूपावर पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, संग गोपाळ घेऊन पाय, वृंदावनी आनंद बोलाय, वेणू वाजविला सुस्वर, पायवा पायवा पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, घोंगडी घेऊन परमात्मा त्या ठिकाणी निघाले. आणि सगळ्या गायी, सगळ्या गोपाळांनी म्हटलं तर दिवसभर या गायी राखायच्या देवा, किती थकवाईल रे. देवाने सांगितलं चिंता करू नका, आपणही मुक्त आणि गायी पण मुक्त, मुक्त चरू द्या या सगळ्यांना. मग काय करायचं, आपण नानाविध प्रकारचे खेळ खेळायचे. लक्षात ठेवा, लहान पोरं आणि तरुण जे माणसं आहेत, तरुण लोक जी आहेत ना, ही तरुण मंडळी तुम्ही जर म्हटलं हातात माळ घेऊन एका ठिकाणी बसा, तर हे काही बसावे लागत नाही. कारण पोरांचा स्वभाव, लेकरांचा स्वभाव असतो चंचलता, आणि तरुणांचं रक्त उसड्या मारत असतं, त्याच्यामध्ये एका ठिकाणी मूळ टेकवून जास्त वेळ बसू शकत नाही. मग त्यावेळी काय केलं पाहिजे, त्यावेळी यांना थकवलं पाहिजे. पण कुठं थकवलं पाहिजे, योग्य ठिकाणी थकवलं पाहिजे. मग यांना हरिपाठात घ्या, यांना दिंडीत घ्या, यांना नाम जप ना, यांना नाम संकीर्तन करायला लावा, की गा आणि नाचत नाचत गा. हे थकले ना का बरोबर एका ठिकाणी बसत आणि शेवटचे 10 मिनिट ध्यान घेत जा, म्हणजे यांच्या बुद्ध्या स्थिर होतील. तसे हे काही देवाला माहिती होतं, तर यांच्या सोबत जर काला करायचा आहे तर यांना एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी पहिले दमवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या आमच्या पाठीमागे देवाने हा संसार का लावून दिला महाराज, एवढ्यासाठीच, कारण या संसारात हेलपाटे घेऊन दमल्याशिवाय आम्ही देवाच्या जवळ बसत नाही. पण एवढे दमले तरीही बसायची तयारी, त्या देवाच्या जवळ बसले तरी घड्याळीकडे लक्ष जातं, भाकर थापायची राहिली, अमक्याचं काम राहिलं, इतक्या वाजता तिकडे जायचं होतं, डोक्यामध्ये त्याच घंट्या वाजत राहतील आपल्या, पण आपण शांत बसत नाही. आणि त्यामुळे हा संसार पाठीमागे लावला आहे. पण लक्षात ठेवा, हा संसार, हा प्रपंच म्हणजे काय, हा प्रपंच म्हणजे ब्रह्म्याने लावून दिलेली एक क्रीडा आहे. ब्रह्मच या ठिकाणी सगुण साकार होऊन या प्रपंच रूपाने केवळ क्रीडा करतो आहे. एवढा जर भाव आपण ठेवला ना, तर प्रपंचाचं दुःख होणार नाही, प्रपंचामध्ये जीव गुंतणार नाही, आणि ह्या प्रपंचाची क्रीडा करता करताच तो कधी मुक्त होईल त्याचंही त्याला कळणार नाही. फक्त एवढंच आहे, या खेळामध्ये मधात कृष्ण घ्यावा लागतो. ज्याने आपल्या खेळातला सेंटर पोलच कृष्ण केला, त्याला खेळाची बाधा होत नाही, कारण देव त्याला आवर घालत राहतो. तो दूर जायला लागला का देवानं त्याला आवर घातलाच समजा, म्हणून त्याने धबाकुटीचा खेळ काढला. दूर गेला काय हान जोऱ्यात, तो परतलाच पाहिजे परत. हे खेळ भगवंताने फार विचारपूर्वक काढलेले आहेत. चेंडू फडी लगोरी हे सगळे अबकती बकती बकतान त्रिगुण खेळ मांडो, बकती बकते त्रिगुण खेळ अबकती बकती बकतान त्रिगुण खेळ मांडो, अबकती बकती बकतान त्रिगुण खेळ मांडो, खेळ विटे दांडू आता देव मांडो, खेळ विटे दांडू आता देव मांडो, खेळ विटे दांडू आता देव मांडो,
उगाच आम्ही म्हणतो क्रिकेट कुठली, क्रिकेट कोणत्या देशाचा खेळ आहे? हा, इंग्लंडचा. चुकले ना महाराज तुम्ही. तेव्हा कुठं इंग्लंड होतं, तेव्हा कुठं अमेरिका होती. सारा एकच होतं हे अखंड. या मालकानं तयार केलेले सगळे खेळ आहेत हे महाराज. हे तर सगळे काय म्हणावं आता, भामटेच सगळे, इथून चोरून घेऊन गेले सगळं. यांचं काही नाहीये, सगळं प्रोडक्शन आपलंच आहे. आणि म्हणून हे सगळे देवाने निर्माण केलेले खेळ आहेत. सापशिडी तुम्ही खेळता, ते सापशिडी कोणी तयार केली माहितीये का तुम्हाला? ज्ञानोबा रायांनी निर्माण केलेला खेळ आहे सापशिडीचा. मुक्ताई आणि सोपान काका लहान होते, त्यांच्यासाठी हा ज्ञानपट बनवला ज्ञानोबा रायांनी. आणि साधकांसाठी तो खूप महत्वाचा आहे. साधना तो करतो माणूस, 6 पडले का पुढे, 8 पडले का पुढे, 16 पडले का पुढे, आपल्याला असं वाटतं वा काय बाजी, जिंकत चाललो. पण गकाराचा ग जर लागला रे लागला का सापाच्या मुखातून खाली यायला वेळ लागत नाही. हे फार विचारपूर्वक तयार केलेले खेळ आहेत. हे सगळे खेळ भगवंताने खेळायला लावले. आणि हे खेळ खेळता खेळता सगळेजण म्हणतात देवा खांदी भार पोटी भूक, आता काय खेळा याचे सुख, खेळून आता दमलो देवा. आता मात्र पोटा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. 1:05 झाले ताई. बरं, हा, त्याच्यामुळे भाजीचाही वास यायला लागला इथे. वास आल्यावर कोणाच्या ना उपाशी राहायला जाईन हो. तसं ते म्हणतात खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. म्हणून तेव्हा सांगितलं चला वळवू गाई, बैसू जेवू एके ठाई. की आता गाई म्हणजे काही सगळी इंद्रिय आता वळवली पाहिजे. बहिर्मुख असलेली सगळी इंद्रिय अंतर्मुख केली पाहिजे. आणि त्यावेळेला जेव्हा इंद्रिय एका ठिकाणी आणल्या जातात, इंद्रियांच्या वृत्ती एका ठिकाणी आणल्या जातात, त्यावेळेला स्थिरता प्राप्त होते. आणि त्या स्थिरतेमध्ये बसलं ना का आत्मतत्वाचं दर्शन होतं. अर्थात ज्याच्याशी काला साधायचा तो कोणी बाहेर नाही आहे, तो आतमध्ये आहे, ही त्याची प्रचिती येणं म्हणजेच काला आहे. पण देवाने सांगितलं ही सगळी इंद्रिय वळवणं एवढं सोपं नाहीये. चला वळवू गाई बैसू जेवू एके ठाई, एवढं सोपं नाहीये. हा प्रवास वाटतो तेवढा एका चरणापुरता नाही बरं का. मग काय करायचं? त्यासाठी तुकोबराय सांगतात की जर तुम्हाला त्या काल्यापर्यंत जायचंय आणि ती नित्य तृप्त असा काल्याचा प्रसाद जर घ्यायचाय, जर सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती वळवायच्या आणि एका ठिकाणी बसून जर जेवण करायचंय, तर त्यासाठी एक करा, याल तरी तरी याद लागे, याद तरी याद लागे, हो याद तरी याद लागे, याद तरी याद लागे, हो याद तरी याद दरिया रे आगे, याद दरिया रे याद दरिया लागे, याद दरिया लागे, हो याद दरिया याद दरिया रे आगे, हो याद दरिया रे आगे, हो याद दरिया रे आगे, याद दरिया रे अब घेमा जा मांगे
लागे अवघे माझ्या मागे मागे. मी सांगतोय ना त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे मागे या. यायचं असेल तर आग्रह कोणाला नाही. म्हणून परमार्थ बळजबरीचा विषय नाही बरं महाराज, अजिबात नाही. फार आपल्याला असं वाटतं ताई, आपल्याला असं वाटतं आपल्या घरातले पहिले ते परमार्थाला लागले पाहिजे, नाही तर लोक काय म्हणतील की ताई तुम्ही एवढं सांगता आणि तुमच्या घरातलीच लोक काहीच करत नाही. लक्षात ठेवा, ते या जन्मात घरात आले, ते मागच्या जन्मात होतेच असं नाहीये. हे केवळ इथे ऋणानुबंध कर्मामुळे जुळलेले आहेत, बाकी दुसरं काही नाही. त्याच्यामुळे काही डोक्यात असं घालून ठेवायचं नाही. आमच्याकडे काही आले की म्हणतात तुमच्या घरातलं तर तुमची भाची वगैरे तर तुमच्याही पुढे जाईल. म्हटलं जाऊ द्या, फार चांगली गोष्ट आहे, पण जाईल तेव्हा जाईल ना. कोण शिकवत बसणार आहे, कोणाला शिकवत बसणार आहे? काय शिकवून होणार आहे का महाराज? नाही ना, हे शिकवून होणार नाहीये. पण एवढं निश्चित आहे, ज्या वेळेला साधक प्रामाणिकपणे स्वउद्धाराचा प्रयत्न करत राहतो, तळमळीने स्वउद्धाराच्या मार्गावरती चालतो, तेव्हा त्याला कोणाला सांगायची गरज नाही. त्याच्याकडे पाहून बाकीच्यांचा मार्ग आपोआप प्रशस्त होत असतो. असं जीवन आपण आपलं घडवलं पाहिजे. त्यामुळे सुधार होईल का, परिवर्तन होईल का, हा घेणाऱ्याचा आणि सुधार करणाऱ्याचा विषय आहे, हा सांगणाऱ्याचा विषय नाही. आपलं काम आहे योग्य जेवण तयार करणे आणि ताट व्यवस्थितरित्या वाढून ठेवणे आणि आमंत्रण देणे. ताट वाढलेलं आहे, जेवायला येऊ शकता. आला बसला खाल्ला तर ठीक आहे, नाही तर चिंता करायची नाही. पण ज्याच्या नशिबात ते आहे त्याला गेल्याशिवाय राहत नाही. जो सजग झाला स्वतःविषयी त्याला साधूचा प्रसाद गेल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात असू द्या महाराज. म्हणून सगळे ग्रंथ आहेत एवढी संतांनी लिहून ठेवलेली, सगळे जण वाचतात असं नाही, पण ज्या दिवशी ज्याला त्याची भूक लागते त्याच्यापर्यंत तो ग्रंथ पोचतो, यापेक्षा तो त्या ग्रंथापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही, हे निश्चितपणे आहे. म्हणून सांगितलं की याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आता अवघे म्हटलं त्याच्यामुळे सगळेच आले, त्याच्यामध्ये कोणाला विशेष आमंत्रण देण्याची गरज नाही, सगळे आले. मनुष्य म्हणून जन्माला आलेला प्रत्येक प्राणी इथे आलाच यासाठी आहे, नरदेह दिलाच यासाठी आहे की आपण आपलं आत्मकल्याण साधलं पाहिजे. म्हणून संपूर्ण मनुष्य प्राण्यांना त्या ठिकाणी आवाहन केलंय की अवघे माझ्या मागे मागे, सगळे माझ्या मागे मागे या. मग त्यातलाही पुन्हा संत म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. जो वीर असेल ना महाराज तोच परमार्थाच्या मार्गावरती चालतो, हे लक्षात ठेवा. खऱ्या परमार्थाच्या मार्गावरती चालणं एवढं सोपं नाहीये, पण समर्पण केलं तर त्यापेक्षा सोपं ही काही नाहीये. सुरुवातीला कष्टप्रद वाटलेला मार्ग ज्या वेळेला आंतरिक आनंद मिळतो त्यावेळेला तो इतका सुखकर झालेला असतो. आणि संसार हा दिसायला सुखकर दिसत असला तरी संसार हा दुःखाचंच मूळ आहे, त्यामुळे त्याच्या पाठीमागे जाण्यात काही उपयोग नाही. पण आपल्या सगळ्यांची जी वाटचाल आहे ती सगळी संसाराच्या दिशेने, परमार्थाच्या दिशेने होत नाही. म्हणून सगळ्यांना आवाहन केलं. आवाहन केल्यानंतर सगळेजण आले, पण नाव नोंदणी भरपूर लोकांची झाली, पण ती सगळी झाल्यावरती सुद्धा फेऱ्या होत असतात, पहिली दुसरी तिसरी, आणि फायनल फेरी झाली ना की मग त्याच्यामध्ये असते माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. आता निवडा रे, मग चाळणी लावल्या जाते आणि जो त्या संत मतांमध्ये बसला ना तोच निवडल्या जातो महाराज, आणि त्याच्यापर्यंतच काला पोचत असतो, हे लक्षात असू द्या. म्हणून महिला मंडळींना सांगणं आहे, काल्याचा प्रसाद पदरात बांधून घरी घेऊन जायचा. जो मंडपात आला आणि ज्यानं कीर्तन ऐकलं त्यानंच काला डबे भरून नेले तर चालतील. भाजीचे पण काल्याचे नाही. काला कोणासाठी आहे? लोक म्हणाले काय तर तुमचे पोहे असताय त्याच्यात, साखर असताय त्याच्यात, तेवढं काय घरी खाऊ शकत नाही, करा बरं चव लागते का तशी? नाही लागत महाराज. हा काला आहे, हा इथल्यासाठीच आहे. जो आला ज्याने ऐकलं त्याच्यासाठी हा काला आहे. आणि घरी खापर तर अजिबात घेऊन जायचं नाही. इथं काही बांधलेलं नाही ना, बरं आहे. बांधायचं आहे का? केव्हा बांधता? संध्याकाळी बांधलं ना किती मटकी फुटली का सगळा गोंधळ असतो ते खापर उचलायसाठी.
आता बऱ्याच जणांनी मला विचारलं, म्हणे ताई याच्या मागे काय लॉजिक काय आहे? म्हटलं बघ, मी तर काही कोणत्या ग्रंथात वाचलं नाही. मग मी काही बायकांना विचारलं, म्हणे काही नाही, घरी नेऊन धान्यात टाकायचं म्हणजे धान्य वाढलं का तुमचं? एका टिपाचे 2 टिप झाले का? मग कशाला खापराच्या ना? अरे देव सांगताय हे मातीचं मडकं फुटणारच आहे, त्याच्या आत सच्चिदानंद बसलाय, त्याला प्राप्त करा ना, त्याला अंतःकरणात बसवा ना, सांगायचा भाव हे आहे. पण तरीही आपली बुद्धी जागेवर येत नाही आणि आपण त्या मातीच्याच मडक्यात अडकलेले राहतो. म्हणून महाराज देव समोर असला तरी तो अनुभवाला येत नाही. आणि तो अनुभवाला तेव्हाच येतो जेव्हा सद्गुरू संतांनी सांगितलेल्या मार्गावरती त्यांच्या पाठीमागे मागे आपण जेव्हा चालतो, त्यावेळेला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जातात. त्या मताने त्या मार्गाने गेला असता जीव शिवापर्यंत जाऊन पोचतो. जीव ब्रह्मतत्वाचा ब्रह्मपदाचा अधिकारी होतो. म्हणून सांगितलं, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि मग जो देवाच्या मागे चालत गेला, मग चालायचंय पण येताना कसं यायचंय? तर मग पायी हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चालायचंय, हळूहळू चालायचंय, घाई करायची नाही. जप जप पावलं टाकून उपयोग नाही. आणि चालताना बोलायचंय नाही, कारण काय होतं, दम लागतो. दम लागला आणि एखाद्याचं फुटलं हे तर काय करायचं? देव म्हणतो हळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. अर्थात साधन मार्ग करत असताना तो गौप्य पद्धतीने करावा, तो कोणाकडे प्रगट करू नये. साधनेची अनुभूती कोणाकडे प्रगट करू नये आणि साधनेविषयी इतरांकडे बोलू सुद्धा नये. साधना ही सावकाश सजग होऊन शांत चित्ताने करण्याची असते. नाही तर बसले का रामनामाचा जप करायचा, 11 माडी सांगितल्या, किती वेगाने होतील ना किती वेगाने नाही. काही घड्याळ लावूनच जपाला बसतो की काय आम्ही? तर तसं हे करायचं नाही. लोक सांगतात आमचा हा पाठ इतक्या मिनिटात पूर्ण होतो. महाराज ही काही छाती ठोकून सांगायची गोष्टच नाहीये. इतक्या मिनिटात होतो याचा अर्थ असा आहे, तुमचं फक्त मिनिटावरतीच लक्ष होतं, तुमचं पोथीत लक्ष नव्हतं. आणि ज्या दिवशी पोथीत लक्ष गेलं ना महाराज, एक एक शब्द माणसाला जागवतो. त्या एक एक शब्दावर गाडी अटकते, आपलं पारायण पुढे जातच नाही. की इथे काय सांगितलं, हे का सांगितलं, कशासाठी सांगितलं, मग मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे, माझ्यात सुधार कसा होईल? असं करता करता साधकाला एकच ग्रंथ पुरा आहे आयुष्यभरासाठी. काय अन्य जास्त भांडवल गुंतवत बसण्याची गरज नाहीये. पण त्याच्यामध्ये आपलं लक्षच नसतं महाराज. पारायणावरती पारायण झाली, आपली कथा पाठ झाल्यात आपल्या त्या पोथ्यांमधल्या, पण अजून पोथी काही डोक्यात शिरली नाही आपल्या. ती जरा डोक्यामध्ये शिरू द्या. तुम्ही 100 पारायण नाही केले तरी चालतील, 500 पारायण नाही केले तरी चालतील, पण एकच पारायण करताना एवढं सावध होऊन करा का एकदा वाचलं म्हणजे ते डोक्यात बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी सुद्धा लोक म्हणतात आमचा हा अध्याय मुखोद्गत झालाय. मुखोद्गत झाला म्हणून फार काही आपल्याला हुशार होण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरीसाठी सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी. ती एक ओवी अनुभवली, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ज्ञान
घ्यावी. म्हणून अनुभवण्याचा विषय आहे महाराज परमार्थामध्ये, हे फार महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ सावध होऊन करायचा आहे आणि म्हणून इथे शब्द वापरले हळूहळू चला. विषय निघाला आहे म्हणून माऊलींच्या समाधीला 750 वर्षांचा काळ होऊन गेला आणि हेच उपलक्ष साधून या ठिकाणी ताईंनी मानससंकल्प केला की ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटायचा. आणि मला वाटतं ते प्रत्येक कीर्तनामध्ये वाटप त्याचं सुरू आहे. खरं तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही महाराज, कारण सगळ्यांचं सार माऊलींनी त्याच्यामध्ये ठेवलं आहे. साधकांसाठी ती संजीवनी आहे. ज्याला खरी साधना करायची आहे त्या साधकाच्या जीवनातला एकही असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत सापडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलायचं, सावध होऊन अंतर्मुखी होऊन भगवंताचं भजन करायचंय. संतांनी सांगितलेल्या, भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालायचं आहे. का सांगतायत तुकोबराय म्हणतात, अरे हे सगळे इथे काय आहे, हे सगळे घाटेत घाटे आणि हे घाटे आपण टाळले पाहिजे. म्हणून अंतर्मुखी होऊन भगवंताचं भजन केलं तरच खरा लाभाचा व्यापार होणार आहे. 2 मिनिट सगळ्यांनी भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, आणि म्हणून अशा प्रकारे तुकोबराय आपल्याला जागवतात की अरे खायचंय तर असं काहीतरी खा ज्याने एकदा घेतल्यानंतर पुन्हा खाण्याची गरज पडायला नको, कायमची तृप्ती झाली पाहिजे. आणि याकरिता हे जे तुम्ही खाताय ना, बाकीचं संसाराची जी सुख बघताय, याच्यामध्ये कधी तृप्ती होऊ शकत नाही. तुमच्याकडे सांडोळ्या बिबड्या करतात की नाही, त्याचा घाटा असते ना. तुकोबरायांनी तोच सांडायला सांगितला. तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे. घाटा किती खाल्ला तरी पोट भरत नाही.
पुरे मनाल लोवने आ पुरे मनाल तोवरे आ घाटे तेने नका भरू पोटे. आणि त्यामुळे जे संतांनी सांगितलंय त्याचं सेवन करा, जे भगवंतानी दिलंय आपल्याला आपण त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्यांनी हे घाटे सांडलेत त्यांचंच पोट मी आज भरणार आहे. आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी. म्हणून देवाने सगळ्यांना मग एका ठिकाणी बसवलं. सगळी पंगत बसली, पण पंगत काही लाईनीने नाही बसली महाराज, सगळे गोलाकार बसवले. आणि मग भगवंताने सगळा काला सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या, त्या सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. कारण भेद आहे तोपर्यंत काला होत नाही, भेद मावळला पाहिजे. भगवंताने हा सगळा भेद घालवला, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. पण काला होता होताही देव काही ना काही खोडी केल्याशिवाय राहत नाही. त्या अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोचतो माणूस, पण तिथं गेल्यावर हा एक दणका हाणतोच त्या अहम ब्रह्मास्मीतल्या अहमचा. त्या दणक्यात जर गेला खाली का गेला खाली. म्हणून तिथे पोहोचल्यावरही माणसाने काही फार मोठं असं म्हणू नये का मग मी गेलो सिद्ध अवस्थेला. नाही बाबांनो, नाही. मग देवाने इथेही भांडण काढलं, माझी आहे तैसेची पाहे, नाही तर घराकडे जाय. आता इथपर्यंत आल्यावरती म्हणतोय की आता घराकडे जाय, माझ्यासारखी असेल तर ठीक. सगळ्यांनी पाठा फिरवल्या, शेवटी भांडण झालं. कान्होबा तुझी हे गोधणे घे आणि तू वेगळा निघ, कारण आमच्या सगळ्यांच्या शिदोऱ्या आणि तुझी शिदोरी, सगळ्यांमध्ये तुझी एकट्याची शिदोरी वेगळी आहे.
त्याच्यामुळे तुझी शिदोरी घे आणि आता तू भांडण झालं, आम्हाला लोणी मिळत नाही यालाही कारण तूच आहे, मग ते सगळंच उकरून निघतं ना पहिल्यापासून शेवटपर्यंत. पण शेवटी सांगितलं की एवढं सगळं असलं तरी विष्णुदास नामा साहे देवा तुझी बाप माय अखंड माझे हृदयी राहे. आणि म्हणून देवा आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही, तसं लक्षात ठेवा भगवंतालाही भक्ताशिवाय दुसरं कोण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने मार्ग काढला, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि मग एकमेका देवमुखी आणि सुखे घारू हुंबरी अशा प्रकारे देवाने काल्याचा प्रसाद सर्व गोपाळांना वाटला आणि सर्वांना त्या ठिकाणी नित्य तृप्त केलं. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आज आपल्या या काल्याच्या प्रसंगी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं हे आगमन इथे झालं. ताईंवरती विशेष स्नेह आहे त्यांचा आणि अशाच प्रकारे सर्वजण एकत्र येतात त्यावेळी सप्ताहाचा आनंद फार वेगळा असतो. ह्या सर्व महिला मंडळी अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम आज 14वं वर्ष आहे इथे अविरत या ठिकाणी चाललाय. अखंड या सप्ताहामध्ये खंड पडलेला नाही आणि अशाच प्रकारे अखंड ही सेवा पुढेही या सगळ्यांच्या हातून घडत राहो आणि तुम्हा सगळ्यांचं सहकार्य या उत्सवाला याही पेक्षा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळत राहो ही भगवतचरणी प्रार्थना करते. आणि झालेली आपली काल्याची सेवा जी आहे ती भगवंताच्या चरणी समर्पित करून आजच्या काल्याच्या सेवेला इथे विराम देऊया. पुढील नियोजन ताईच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी होईल. चाल कंठी धरला कृष्ण हो चाल झाली. विठ्ठल घ्या सिंकेला वेले दुरी सिंकेला वेले दुरी होतो तिघाचे मरे 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 होतो तिघाचे मरे. तुम्ही भारे दोही कडे तुम्ही भारे दोही कडे मुख पसरणे गळे 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 मुख पसरणे गळे. वहातीच्या धारा वहातीच्या धारा रे दोहीच्या डोकरा गारे दोहीच्या डोकरा रे दोहीच्या डोकरा गारे दोहीच्या डोकरा गारे दोहीच्या डोकरा. तुकाबा म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका हाती ठोका तुम्हें भारे दोही गड़े तुम्हें भारे दोही गड़े मुखा पसरोने गड़े मुखा पसरोने गड़े मुखा पसरोने गड़े मुखा पसरोने गड़े मुखा पसरोने. कंठी धरला कृष्ण मनया भाजने प्रकाशा बाबा तुरे का वैष्णव का संग्रामा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका बाबा तुरे का वैष्णव का संग्रामा सामने भूमंडली गिरगाले बाबा तुरे का वैष्णव का संग्रामा. चल दे दे विठाल विठाल दे दे आ बोले गुरे देवा गुरे मंदरे रामा परारा महाराज आ नाकी मंदरी लाजी करमे अकुल कर क्षमा परद महाराज विजदम तुकमने नने कर रकर पाय बेगे कर 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 महाराज. ज्ञान देव तुका ज्ञान देव
समाधान